थेट जाऊयात जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे। विनाकारण अन्याय करू नये। समाजाच्या वतीने या दोघांना विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करून न्याय द्या, कारण तो सगळ्या सोयऱ्यांचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही, तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे। म्हणून ते आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी। आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात, ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात, त्यांचे प्रमाणपत्र वंशावळी देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत। जाणून बुजून म्हणा किंवा हलगर्जीपणा म्हणा अधिकाऱ्यांकडून होतोय की काय, आज दीड 2 महिने झालेत विनाकारण दिलं जात नाही। मग काय सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या, का कोणी सांगितलं माहित नाही, पण सरकारने सांगितलं असलं तर सरकारने सरळ सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र कुणबीचे लोकांनी सादर केलेले आहेत, म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराचे सादर केलेले ते सादर द्यावं। काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून लवकर पत्र दिले जात नाहीत कुणबीचे। ही एक अडवणूक सरकारनं ताबडतोब थांबवली पाहिजे। राज्यभर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे, पोलीस प्रशासनाकडून जे एसपींच्या मार्फत जो दबाव सुरू आहे की खोटे गुन्हे दाखल करण्याचा, आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावायचे। त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका, आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच लागणार आहे आजच्या कॅबिनेटमध्ये। जर तुम्ही आज त्या कॅबिनेटमध्ये सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे। याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी, ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे, आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये, कारण शब्द सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा तुम्ही दिलेला आहे। ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती। धन्यवाद। आपल्याला काय विचारायचं? दादा, तुम्ही जिथं बैठका घेतल्या आजपर्यंतच्या त्या ठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। हे गुन्ह्यांचं सत्र जे आहे ते आता सुरू आहे, तुमच्यावर अनेक गुन्हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। नाही, आता मी तेच सांगितलं की ते आकाश आहे मराठा समाजाविषयीचा असलेला। गृहमंत्र्यांनी असं करायला नाही पाहिजे। कितीही काही म्हणलं कोणी तरी गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याशिवाय एसपीनं खाली दिलेले नाहीयेत पीआयला ईपीआयला, त्याशिवाय ते करत नाही। खालच्या पोलिसाला दोष देऊन उपयोग नाहीये, कारण वरून आदेश डायरेक्ट तोंडावर सांगायले ते गृहमंत्र्यांचे आदेश। आणि जर बैठका घेऊन आम्ही बैठका शांततेत जर घेत असलो, लोकांशी संवाद साधत असलो, तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यात, तर हा प्रचंड मोठा समाजावरती अन्याय आहे। आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे आहेत त्या हुशार व्हायला लागल्या। एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकार एवढा अन्याय करू शकतं, तर आपल्यासारख्यांनी जर आंदोलनं केले तर आपल्याला किती त्रास होईल। म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा आहे, आणि मराठ्यांमध्ये तर प्रचंड आहे। यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले हे तुम्हाला बंद करावं लागणार आहे, आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी गॅजेट हैदराबादचं ते घेतल्याशिवाय लोक आता थांबत नाहीयेत। विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीची लाट घेऊ नये। नसता नाविलाज आहे जनतेचा। गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेषच दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमची त्यांना विनंती आहे द्वेष भावना सोडून एक जनता बघावं, कारण तुम्ही राज्याचे मायबाप आहेत, पालक होतो तुम्ही स्वीकारलेलं आहे। जनता म्हणून आपण बघावं आणि मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी। हेच मराठे त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, डोक्यावर घेऊन नसते। तुम्ही आजपर्यंत म्हणत आलात की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार निवडणूकच घेणार नाही, मात्र आज त्या घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत। एवढं माय लेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये, याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आहे, आपली जनता आहे, ही जर रस्त्यावर आक्रोश करते, एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे, आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाहीये, ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाहीये। त्यांच्या डोक्यात नेमकं काय, म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाहीये जनतेच्या बाबत, कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार।